नंदुरबार तालुक्यातील आसाने येथे पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशु प्रदर्शन व प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला सरपंच प्रतिनिधी शरद पाटील, उपसरपंच मोतीलाल पाटील, गावचे पोलीस पाटील तसेच डॉक्टर यूडी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त नंदुरबार डॉक्टर अशोक वळवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार डॉक्टर शशिकांत कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त जिल्हा पशु चिकित्सालय नंदुरबार डॉक्टर LG पावरा, पशुधन विकास अधिकारी नंदुरबार डॉक्टर हर्षल पाटील, पशुधन विकास अधिकारी नवापूर डॉक्टर V शुक्ला, पशुधन विकास अधिकारी नरनाळे डॉक्टर DY पाटील, पशुधन विकास अधिकारी नंदुरबार डॉक्टर HD राठोड, पशुधन विकास अधिकारी नंदुरबार डॉक्टर GS अहिरे, पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर BD बावा, पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर SS नेवाल, पशुधन पर्यवेक्षक आदींसह गावातील पशुधन पालक, मालक, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश असा होता की शेतीपूरक व्यवसाय म्हणजे दूध व्यवसायासाठी सुनिश्चित तरुणांना रोजगार मिळेल व कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल व स्थलांतरालाही आळा बसेल व कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने होईल असा उद्देश असून या मेळाव्यात प्रथम, द्वितीय, तृतीय नंबर काढण्यात आले व उत्तेजनार्थ बक्षीसही देण्यात आले। पशुसंवर्धन विभागातर्फे या संदर्भात प्रशिक्षणही देण्यात येते, अशी माहिती डॉक्टर यूडी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त नंदुरबार डॉक्टर यांनी दिली आहे। MDTV साठी पांढरी पाटील, आसने। आज आसाने या गावात पशुसंवर्धन विभागातर्फे पशु प्रदर्शन प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंचे प्रदर्शन आणि प्रचार मोहीम आयोजित केली होती। पशु प्रदर्शनात जर्सी संकरित, होस्टन फ्रिजियन संकरित, गीर आणि देशी क्रॉस संकरित, तसेच शेळ्यांमध्ये आणि बैल वर्गात या देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचे पशु प्रदर्शन आयोजित केले। त्यांची स्पर्धा घेण्यात आली। स्पर्धेमध्ये पशुसंवर्धन विभागातर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक तसे उत्तेजनार्थ पारितोषिक देखील देण्यात आले। या योजनेचा उद्देश असा आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या पशुसंवर्धन योजना राबवून पशुसंवर्धनाद्वारे सुशिक्षित बेरोजगार नवयुवकांनी चांगल्या प्रकारे व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा, जेणेकरून त्यांना नियमित रोजगार देखील उपलब्ध होईल, तसेच गावातील स्थलांतर जे होत आहे ते देखील थांबेल आणि त्यांना नियमित रोजगार मिळून याद्वारे कुटुंबाचं देखील उन्नती